परब यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। त्यानंतर अनिल परब यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिलं। वक्तव्य तपासा, जर ते आक्षेपार्ह असेल तर मी दिलगिरी व्यक्त करेन असं परब म्हणाले। आक्षेप असल्यास सभापतींनी निर्णय घ्यावा असंही परब म्हणाले। त्यावरून दरेकर आक्रमक झाले। अनिल परब यांनी माफी मागावी असं दरेकरांचं म्हणणं आहे। भूमिकेमध्ये जर असं वाटलं असेल आपल्याला, आपण खरं तर मिनिट चेक केले पाहिजे आणि संभाजी महाराजाचा कुठं अनिल परब साहेबांनी जर वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मी या पक्षाचा गटनेता पण आहे। मी मुद्द्याचं बोलतो। मी काल काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला। छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला। याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे। पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय। घ्या त्याची माफी पहिले। शंभू नाव ठेवलंय, त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय। त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे। घ्या ट्विट आणा समोर आहे जो तुमचं नाव आहे। तुम्ही माफी मागितलेली आहे। मी तुमच्याकडे माफीचं ट्विट पाठवतो। जागेवर बसा। प्रवीण दरेकर बोलतायत, जागेवर बसा आपण। या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो। याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे हे प्रमाण देत ही मगरुरीचं हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन। कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही। आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतात प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली। अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? अरे तुमची संभाजी महाराज लायकी आहे का?